गुड मॉर्निंग शारदा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातील, तर हे आहे आमच्या गावातील शिव मंदिर। तर इथं आता आम्ही आज दर्शनासाठी आलेलो इथं। आज आहे श्रावण सोमवारमध्ये दुसरा सोमवार। तर हे आमच्या गावातील शिव मंदिर आहे। इकडे जंगल आहे आणि मी तर मस्त बसले। तर नंदी स्वामी शंकरा आरती ओवाळो तुझा जय देव व्याजावर गंगाधर संदर्भनारे पंचानन विजनसिद्धकारी शतकोटीचे विसवाचे उच्चारी जगकोटी रसराम दासांतरी जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळो तुझा जय देव गाली लोटांगण विठ्ठल रखुमाई कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारम ओम भवानी चैतन्य नमः शिवाय नमः शिवाय असदगिरी समशास्कंचनं सिंधुपाते सुवर्शाखा लेखनी पत्रमुली लेखनी अथवा शारदा सर्वकाला सहजा कृपालांबिके यात्रा रुक्मिणी गजंती द्वारके राजा जय कृष्ण देवा मंत्र पुष्पाणि शरी समन्वित पार्वती पते। तर इथे आम्ही आलो आणि यांची आरती चालू होती, तर आम्ही सुद्धा आरती केली। तर इथे आता आरती जे ते झालेली आहे महादेवाची। तर आता मी पूजावर करून घेते सर्व पिंडीची, म्हणजे महादेवाच्या पिंडीची पूजा करून घेते। कारण आज श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे। तर पहिल्या सोमवारी आम्ही येणार होतो पण आलोच नाही। तर मग आता म्हटलं या वेळेनं जावं, तर मग आता दुसऱ्या सोमवारी इथे आलेलो आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये। आमच्या गावातील हे शिव मंदिर आहे, म्हणजे जुनं मंदिर आहे, खूप दिवसाचं आहे, वर्षापूर्वीचं आहे। तर इथे आम्ही पूजा करण्यासाठी आलो। आणि हे जे मंदिर आहे हे गावाच्या बाहेर आहे, म्हणजे वावर वगैरे सर्व वावरच आहेत तिकडे। आणि इकडे गावाच्या बाहेर मस्त असं मंदिर आहे, एक साईडनं गावातूनच यावं लागते। तर असं हे मंदिर आहे आमच्या गावामधील शिव मंदिर। तर इथे आता माझी इथं पूजा चालू आहे, पूजा करून घेते। बेल तर आणला नाही आहे, तर बघू आता बेल इथे असेल तर मग नंतर देवाला बेल वाहू। तर अगोदर इथे पूजा वगैरे करून घेते, दर्शन करून घेते आणि नंतर मग बेल राहिला तर तो नंतर इथेच मंदिराच्या बाहेर आहे वाटते झाड, तर तिथून घेणार आम्ही। तर आमच्या गावातील शिव मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। जय दर्शन करवाय ना अंदर काय जय जय ना जना।
तरी आमच्या गावामधील शिव मंदिर आहे. तर दर्शन वगैरे झाले आमचे आणि इथं अनु बसलेली आहे. अनु दर्शन घेतलं तू? तर आता इथे जे आहेत मुली आलेले आहेत हे इथं पूर्ण साफसफाई करणार आहेत, कारण पूजा वगैरे करतात सर्व बाया. तर तिथं बेल फुलं सर्व एकत्र जमा झाले होते म्हणून ते पूर्ण साफ करून घेतील. आणि मंदिराच्या मागेच इकडे सर्व तुम्हाला शेत दिसत आहे. एक साईडनं पाण्याची टाकीसुद्धा आहे. इथे नंदी आहे आणि इकडे सुद्धा असं दर्शनासाठी देव आहेत. आणि बाजूला मागच्या साईडनं बघू शकता किती छान वातावरण आहे. हां बेलाचं झाड आहे इथं. आम्ही आणलं नाही बेल घरून, इथं झाड आहे इथंच घेत आहे. हो सापड बस तेवढे असलेच चालतात. तर आता इथे त्यांनी बेल आणला आणि आता इथे बेल वाहत आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं वाटत आहे आता, कारण त्यांना पूर्ण साफसफाई केली आहे त्या मुलींनी. आणि नंतर इथे हार वगैरे चढवलेले आहेत. तर आता मी माझं बेल राहिला होता व्हायचा, तर मी बेल वाहत आहे, कारण घरून आम्ही आणलाच नव्हता. तर मग इथे झाड होतं तिथंच घेतला. तर अशी ही आजची आमची पूजा झालेली आहे, म्हणजे केली आम्ही. पूर्ण पुसून घेतलं, कारण सकाळपासून एवढं बेल व्हायचा. तर पूर्ण हे झालं तर जमा झाला होता बेल. तर याने पूर्ण साफ केलं, मस्त पूजा केली, हार वगैरे आणले आणि मस्त दिवे लावले देवाजवळ. पिंडीला मस्त हार घातलेले. तर या दोघींना मिळून याचे पूर्ण साफसफाई केलेली आहे, कारण पूर्ण बेल जमा झाला होता. तर या दोघींनी धुतलेला आहे मस्त आणि पूजा केलेली आहे. इथं केलं ना तुम्ही साफ? रोज करता काय? मस्त दिसवला आता. तुम्ही केलं का दर्शन? चलता मग घरी. अनु नाही केलं ना? अनुला पाठ या ना, ये लवकर. जय 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 कर ना, आतमध्ये अंदर जय जय बाहेरूनच करते, अंदर जाना. अंदर पडते काय जय जय कर दीदी जय जय कर. तर असं हे आमच्या गावातील शिव मंदिर आहे. हे सभामंडप मागच्या वर्षी नव्हतं आहे ना, यावर्षी केलं. मागच्या वर्षी केलं. हो काय. तर आता आमचे दर्शन झाले आणि आम्ही चाललो आता घरी. तर इथून शेतामधूनच रस्ता आहे, तर इकडूनच आम्ही जाणार आहोत.